आज आपण नवीन रेसिपी बनवत आहे। खूप सोपी आहे ही रेसिपी बनवण्याकरिता। रोज रोज मुलांना टिफिनवर काय द्यायचं प्रश्नच पडत असतात, तर म्हटलं चला आज एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया। इथे आलं घेतलेलं आहे, आलं, लसूण, कोथिंबीर जास्त प्रमाणात घेऊया आणि एक बटाटा घेतलेला आहे। बटाटा मी शिजवून घेतलेला आहे। आता आपण बटाटा, आलं, कोथिंबीर, लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। थोडंच पाणी टाकून बारीक केलेला आहे। यामध्ये टाकूया चाट मसाला, जिरं, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि लाल मिरचीला बारीक करून घेतलेला आहे। लाल मिरची टाकलेली आहे। आता पूर्ण मसाला टाकलेले आपण ते मिक्स करून घेऊया। आमचूर पावडर, चाट मसाला सगळं या पद्धतीने मसाला टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेला आहे। यामध्ये टाकूया 1 कप गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया। पटकन बनणार ही रेसिपी। आपण बटाट्याला रात्री बॉईल करून पण ठेवू शकतो किंवा बॉईल करून नसेल तर कच्चा बटाटा किसून पण आपण यामध्ये वापरू शकतो। छान असं बॅटर तयार आहे। आता आपण यामध्ये थोडंच पाणी टाकूया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया। खूप चविष्ट लागतं ही डिश खाण्याकरिता आणि एक वेगळी रेसिपी आहे, तर मुलांना सहज आवडणार। मुलांना वेगवेगळ्या प्रकारे दिले तर सहज मुलांना आवडत असतं। या पद्धतीने छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे। आता आपण नॉनस्टिक पॅन घेऊया। नॉनस्टिक पॅनला थोडंच तेल लावलेलं आहे आणि आपण पराठे बनवत असतो त्याप्रमाणे पसरवून घेऊया। या पद्धतीने छान असे पसरून घेतलेले आहे। लवकर शिजवण्याकरिता आपण यावर झाकून देऊया। मी ते झाकून दिलेले आहे। बघा छान असं खालून शिजलेले आहे। आता पलटून घेऊया। छान असं प्रेस करायचं आणि पुन्हा दुसऱ्या बाजूनी पण शिजवून घेऊया। झाकून ठेवले तर पराठा लवकर शिजत असतं, म्हणून झाकून ठेवलेला आहे मुलांना टिफिनवर देण्याकरिता। आणि मुलांना बटाटा तर आवडतच असतं। इथे कोथिंबीर जास्त प्रमाणात वापरलेला आहे। मी इथे कोथिंबीर वापरलेला आहे, तिथे आपण पालक पण वापरू शकतो। कोथिंबीर आणि बटाट्यापासून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। माझ्या बाळाला ही रेसिपी खूप आवडली, ही डिश खूप आवडलेली आहे। नक्की बनवून बघा। या प्रकारे छान असे मी पूर्ण पराठे बनवून घेतलेले आहे। दोन्ही बाजूनी छान असे शिजवून घ्यायचे। छान अशी पूर्ण डिश बनवून तयार आहे। या पद्धतीने नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। खूप चविष्ट बनलेली आहे ही डिश। बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे डिश। बाय बाय।